ती जॉईन झाली. येस मंगेश, ऑल द बेस्ट. स्टार्ट करा. गुड आफ्टरनून विद्यार्थ्यांनो मित्रांनो. आज आपण श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक महाविद्यालय अ, या याच्यामध्ये 105 डिजिटल बी अध्यापन कौशल्य पाठ घेणार आहोत. आजचा आपला टॉपिक आहे घटक चौकोनाची रचना व चौकोनाचे प्रकार. तर मित्रांनो, चतुर्भुज म्हणजे काय? चतुर्भुजाची व्याख्या चार बाजू असलेला सपाट आकार अशी केली जाते. चतुर्भुज म्हणजे चार बाजू असलेला कोन. इंग्रजीमध्ये त्याला क्वाड्रिलॅटरल असे म्हणतात. क्वाड म्हणजे चार आणि लॅटरल म्हणजे बाजू. कोणत्याही चार बाजू असलेल्या आकाराला चतुर्भुज असे म्हणतात. पण बाजू सरळ असणे आवश्यक आहे आणि तो दोन मितीय 2D असणे आवश्यक आहे. आता पाहूयात चतुर्भुजाचे गुणधर्म. चतुर्भुजाला चार बाजू असतात, चार शिरोबिंदू असतात. अंतर्गत कोनांची बेरीज ही 360 अंश झालेली असते. उदाहरणार्थ, आता आपल्याला समोर दिसत आहे की एक चतुर्भुज आहे. त्याची बाजू सेम नाहीये, तरी वेगवेगळी आहे, तरी त्याचे कोन वेगवेगळे आहेत, तरी तो चतुर्भुजाचे गुणधर्म दर्शवित आहे. आणि शेजारी एक चौरस सारखा दिलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व बाजू सेम आहेत आणि प्रत्येकाचे कोन हे 90 डिग्री अंशामध्ये तयार झालेले आहेत. असे करून हे 360 डिग्री मध्ये अंश झालेला आहे. त्याला म्हणतात चतुर्भुज. चतुर्भुज काढण्याचा प्रयत्न करा आणि कोन मोजा. त्यांची बेरीज ही 360 अंश असली पाहिजे. आता आपण पुढच्या चतुर्भुजाचे प्रकार पाहूयात. समांतर भुज, चौकोन, चौरस, आयत असे तीन प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो. त्यातला आपण पहिला प्रकार पाहूयात. समभुज चौकोन. समभुज चौकोन हा चार बाजूंचा आकार आहे, जिथे सर्व बाजूंची लांबी समान असते. तसेच समोरासमोरील बाजू ही समांतर असतात आणि समोरासमोरील कोन समान असतात. आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे त्याचे कर्ण. दुसऱ्या आकृतीतील तुटक तुटक रेषा जी दिसते त्याचे ते कर्ण आहेत. मध्यभागी काटकोन मध्ये असे ते मिळालेले आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते एकमेकांना काटकोनात दुभागतात कर्ण त्याचे. समभुज चौकोनाला कधी कधी समभुज किंवा हिरा असेही म्हणतात आणि तो एक समान चौकोनाचा विशेष प्रकार आहे. पुढील पाहूयात. समभुज चौकोनाचे सूत्र. समभुज चौकोनाचे सूत्र काय आहे की पाया गुणिले उंची पद्धतीनुसार समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. तीच आपण जर समभुज चौकोनाची जर पाहायला गेलो कर्ण पद्धतीमध्ये, तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1.5 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार म्हणजेच डायमीटर 1 गुणिले डायमीटर 2. त्रिकोणमिती पद्धतीने जर पाहायला गेलं तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग असतो, साइन आणि गुणिले साइन ए, असं त्याची सूत्र आहेत. उदाहरणार्थ आपण जर घेतलं तर दिलेला पाया जर 3 सेंटीमीटर असेल आणि उंची जर 4 सेंटीमीटर असेल, तर पाया गुणिले उंची पद्धतीनुसार 3 सेंटीमीटर गुणिले 4 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर असं होऊन जाईल त्याचे. आणि कर्ण पद्धतीने आज आपण जर पाहायला गेलो तर 2 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर 1.5 गुणिले डायमीटर 1 आणि डायमीटर 2 जर केलं तर 4 सेंटीमीटर त्याचा डायमीटर होऊन जाईल कर्ण पद्धतीनुसार. दिलेल्या बाजूनुसार 2 सेंटीमीटर आणि कोन 90 डिग्री मध्ये असल्यावर त्रिकोणमितीने त्याचं उत्तर होईल 4 सेंटीमीटर. अशा अशा प्रकारे आपण समभुज चौकोन आज पाहिला. दुसरा पाहूयात. आयत. आयत हा चार बाजूंचा आकार आहे, जिथे प्रत्येक काटकोन हा 90 डिग्री सेल्सिअसचा असतो. तसेच समोरासमोरील बाजू ही समांतर असते आणि समान लांबीच्या असतात. तो एक समांतरभुज चौकोन देखील आहे. आता आयताचे सूत्र पाहूयात आपण. आयताचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची आणि आयताची परिमिती ही 2 पाया अधिक उंची अशी करतात. उदाहरणार्थ, क्षेत्रफळ जर शोधायचं झालं तर आयताचे क्षेत्रफळ किती आहे कोणी सांगेल का? पाया पाया किती आहे पाया? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. अगदी बरोबर. आणि
उंची किती आहे? अगदी बरोबर 3 सेंटीमीटर. बरोबर. तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल? 15 सेंटीमीटरचा वर्ग. 15 सेंटीमीटर बरोबर. बरोबर मॅम. नाही, तर 30 आयताची परिमिती शोधताना आयताची परिमिती 2 ब्रॅकेटमध्ये पाया अधिक उंची. तर आम्हाला कोणी सांगेल का? तर आयताची परिमिती काय असेल? तर 16 सेंटीमीटर. अगदी बरोबर. आता आपण चौरस पाहूयात. चौरसाला समान बाजू असतात आणि प्रत्येक कोन काटकोनात 90 डिग्री सेल्सिअस मध्ये असतो. तसेच समोरासमोरील बाजू समांतर असतात. चौरस आयताच्या सर्व कोन 90 डिग्री सेल्सिअस मध्ये असतात आणि समभुज चौकोनाच्या सर्व बाजू लांबीच्या व्याख्येत दिलेला बसतो. तर त्याचे सूत्र पाहूयात चौरसचं. चौरसाचे क्षेत्रफळ पाया त्याच्या बाजूचा स्क्वेअर असतो. चौरसाची परिमिती ही 4 बाजू अशी असते आणि चौरसाचा कर्ण हा बाजू बरोबर स्क्वेअर रूट 2 असा असतो. उदाहरणार्थ जर 3 सेंटीमीटरचे जर त्याची एक बाजू असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ काढताना 3 सेंटीमीटरचा स्क्वेअर असं म्हणून 9 सेंटीमीटरची त्याची एक बाजू होईल. तर चौरसाची परिमिती काढताना कोणी सांगेल मला? त्याचं उत्तर काय येईल चौरसाची परिमिती? तर 4 गुणिले बाजू, मग 4 गुणिले 3 बरोबर 12. बरोबर. आणि चौरसाचा कर्ण जर काढायचा झाला तर कोणी सांगेल मला? 3 सेंटीमीटर स्क्वेअर रूट 2 याचं उत्तर काय येईल? कोणी सांगेल? सर तेच उत्तर आहे. बरोबर. ठीक आहे. आपण आता एक चित्रफित पाहूयात. त्याच्यानुसार तुम्हाला कळेल. मंगेश, साऊंड म्यूट व्हिडिओ आहे सर तुमचा. साऊंड म्यूट आहे. व्हिडिओ दिसत नाहीये. व्हिडिओ पण दिसत नाहीये आणि साऊंड म्यूट आहे. साऊंड म्यूट आहे का? आवाज येतोय का? नाही येते सर. नाही येते. नाही आवाज नाही येते. व्हिडिओ प्ले झालाय पण आवाज येत नाहीये. मिनिट. चौकोनाचे प्रकार व आता येतोय सूत्रे. का इथे आवाज? काही चौकोनाचे प्रकार आहेत. हो येतोय. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणुले बाजू, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि चौरसाचा कर्ण बरोबर बाजू वर्गमूळ चिन्हात 2, आयत
आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आणि आयताचा कर्ण बरोबर वर्गमूळ चिन्हात पाया वर्ग अधिक उंची वर्ग. समभुज चौकोन. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार आणि समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. समांतरभुज चौकोनाची परिमिती बरोबर चारही बाजूंच्या लांबींची बेरीज. समलंब चौकोन. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले लंब उंची आणि समलंब चौकोनाची परिमिती बरोबर तर अशा प्रकारे आज आपण चौकोनाचे प्रकार पाहिले. तर कोणी सांगेल का मला चौकोनाची व्याख्या काय असेल? ज्याच्या चारही बाजू बाजू सेम असलेले असतात व बंद अँगल जे आकृती. आहे ते राईट अँगल असतात. बरोबर. सर्व बाजू एकरूप असणारा चौकोन कोणता आहे? चौरस. बरोबर. आयत व चौरस यांच्यातील फरक कोणी स्पष्ट करेल का? आयताच्या समोरासमोरील बाजू सेम असतात व चौकोनाच्या चारही बाजू सेम असतात. बरोबर मॅम. चौकोनाचे प्रकार कोणी सांगेल का? समांतरभुज चौकोन, बरोबर. चौरस, आयत. बरोबर. ठीक आहे. अशा प्रकारे स्वाध्याय तुम्हाला रंगीत कागदावर चौरस, आयताची व समभुज चौकोनाची आकृती काढा आणि रंगीत काढलेली आकृती व त्याची माहिती लिहा. धन्यवाद.